मित्रांनो, दुनिया झुकती है मगर झुकाने वाला चाहिए असं जे म्हणतात ना, ते अजिबात खोटं नाही. मी आता जो तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे ना, त्यामुळं तुमची हसून हसून पुरे वाट तर नक्की होईल, पण कशा पद्धतीनं लोकांना गंडवलं जातं, कशा पद्धतीनं फसवलं जातं आणि लोकांच्या सहानुभूतीचा फायदा कसा दिवसा ढवळ्या उठवला जातो, हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहील. आजच्या सोशल मीडियामध्ये लबाडी अजिबात खपत नाही. सगळ्यांचं सगळं सत्य या माध्यमातून समोर येत असतं. आपण अनेकदा पाहतो, अनेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी किंवा मग मोठ्या मोठ्या शहरांच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला अनेक भिकारी बसलेले असतात, भीक मागत असतात. यातल्या कोणाला हात नसतो, कोणाला पाय नसतात. आपली दयनीय अवस्था दाखवत हे भिकारी भीक मागत असतात. लोकांना दया येते, त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते आणि लोक आपल्या आपल्या जमल त्या शक्य तेवढ्या पद्धतीने त्यांना भीक सुद्धा देतात. पण यातले अनेक जण धडधाकट असतात. हातपाय नसल्याचं दाखवण्यासाठी त्यांनी बराचसा बनाव केलेला असतो, तो आपल्याला दिसत नाही. अनेकदा या आधी सुद्धा असे प्रकार उघड पडलेले आहेत. असे भिकारी भर दिवसा लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकतात आणि हातपाय नसल्याची सहानुभूती मिळवत ते दिवस रात्र कमाई करीत असतात. लोकांनाही त्यांची अवस्था पाहून दया येते आणि त्यापोटी लोक त्यांना भीकही देतात. पण अनेकदा हीच मोठी फसवणूक ठरते. अर्थात त्याचे अनेक व्हिडिओ आधी सुद्धा व्हायरल झालेले आहेत, त्यापैकी आपण सुद्धा काही व्हिडिओ पाहिले असतील. नसलेलं अपंगत्व दाखवून भिकारी लोकांच्या सहानुभूतीचा नेमका कसा सौदा करतात हे आजवर पाहिलं गेलेलं आहे. पण आज जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे किंवा जो व्हिडिओ समोर आलेला आहे, त्यामुळं दुनिया झुकती है मगर झुकाने वाला चाहिए, अशा झुकानेवाल्याचा खेळ या व्हिडिओनं उघडा पडला आहे. आपण दिव्यांग असल्याचं दाखवत एक भिकारी रस्त्यावरून कुबड्यांच्या आधारानं चालत आहे. त्याचे लंगडणारे पाय पाहून कुणालाही त्याची दया येईल, पण रस्त्यावरून चालता चालता जे घडतं त्यामुळं त्याची दया येणं तर सोडा, तो करीत असलेल्या फसवणुकीवर कुणालाही प्रचंड संताप येईल. आपल्या शरीराची अवस्था दाखवत एक भिकारी लोकांकडून पैसे उकळतो, लोकांची सहानुभूती मिळवून तो आपली रोजची कमाई करीत असतो. पण हा सगळा बनाव असल्याचं दुर्दैवानं भर रस्त्यावर उघड पडतं. आता हे दुर्दैव कोणाचं? खरं तर हे दुर्दैव त्या बनावेगिरी करणाऱ्या भिकाऱ्याचं. 2 कुबड्या घेत रस्त्यावरून तो लगडत लगडत निघाल्याचं दाखवतो खरं, पण अचानकपणे रस्त्याच्या एका बाजूनं कुत्र्याची एक टोळी त्याच्या दिशेनं धावत येते. तो पाहतो, पण सुरुवातीला त्याला वाटतं की कुत्र्याची ही टोळी जशी या बाजून आली या बाजूने निघून जाईल, आपला काय संबंध त्याच्याशी. पण पुढं त्याच्या लक्षात येतं की कुत्र्याची ही टोळी आपल्याच दिशेनं येत आहे नव्हे, ती थेट आपल्याकडेच येत आहे. आणि मग मात्र त्याचा नाइलाज होतो. कुबड्यांच्या मदतीनं लंगडत लंगडत चालणारा हा भिकारी कुत्र्याच्या भीतीनं आपल्या जवळच्या कुबड्या थेट तो रस्त्यावर फेकून देतो. त्याला त्या कुबड्याचं भानही राहत नाही आणि आपला जीव वाचवण्यासाठी तो त्या रस्त्यावरून बेफामपणे पळू लागतो. अहो, ज्याला कुबड्याशिवाय चालता येत नाही तो आता भरधाव वेगाने रस्त्यावरून पळत सुटलेला दिसतो आणि मग त्याच्या या लबाडीचा पर्दाफाश आपोआप होतो. हाच धमाल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरून प्रचंड व्हायरल होत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा.
मित्रांनो, आहे ना, दुनिया झुकती है मगर झुकाने वाला चाहिए. मगर ये सोशल मीडिया है, इतना भी छुपाओ आखिर सच सामने लाता ही है. पण चालायचंच, दुनिया रंगबिरंगी है. एक चेहरे पे कई चेहरे लगाते हैं लोग. चालायचंच. मित्र, हा व्हिडिओ पाहून तुम्ही काय म्हणाल हे मात्र जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कदाचित, तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.